खरोखर प्रत्येक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मुलाचं योगदान माऊलीने दिलेलं आहे। अशा या योगदानाबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा आम्ही एक विशेष सत्कार करत आहोत, त्याचा त्याने स्वीकार करावा। सन्माननीय प्रभाकर सुर्वे माऊली यांना विनंती करतो की आपण हा मोठ्या मनाने आमचा सत्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती। आणि तुमचे वेळोवेळी आम्हाला पाठीशी कृपा आशीर्वाद असेच राहो, निरंतर राहो अशीच ईश्वरचरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद 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 आपल्या या मुलाच्या सहकार्याबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल। व्यासपीठावरती उपस्थित भजन स्पर्धक मंडळ आहे ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण। मुख्य गायक प्रमोद गुडेकर माऊली आणि रिदमवादक आहेत अरविंद मोहिते माऊली आणि चक्वावादक विनायक भुवड आणि सचिन नवळे माऊली। यानंतर होणारी भजन सेवा असेल श्री अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण। मुख्य गायक रोशन आमकर माऊली यांनी देखील आपल्या सहकार्यांसमवेत तयारीत राहायचे आहे। धन्यवाद। परीक्षकांच्या माहितीसाठी व्यासपीठावरती स्थानपन्न भजन स्पर्धक मंडळ आहे भजन अनुक्रमानिका क्रमांक 23 ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण। मुख्य गायक प्रमोद गुडेकर माऊली आणि सहकारी। ओम नमो शारदा धाव घेई करुणा करी सरस्वतीने रचिला पाया शब्दांची केली किमया धाव घेई करुणा करी ब्रह्मयोगिनी ब्रह्मयोगिनी परमयोगिनी परमयोगिनी नमितो तुला नमितो तुला पुंडलीक वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव विठू पंढरीनाथ आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय। हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी।
पोटा यावे माझ्या पोटा यावे बा माझ्या पोटा यावे यावे बा माझ्या पोटा यावे बा माझ्या पोटा यावे ज्ञानाचा सागर आ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर ऐसे करी गा माझ्या भावा ऐसे करी गा माझ्या भावा ऐसे करेगा माझा भावा ऐसे करेगा माझा भावा सखा माझ्या ज्ञानदेवा सखा माझ्या ज्ञानदेवा सख्या माझ्या ज्ञानदेवा सख्या माझ्या ज्ञानदेवा सखा माझ्या ज्ञानदेवा सखा माझ्या ज्ञानदेवा ज्ञानाचा सागर आ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर आ माझा ज्ञानेश्वर घ्यावे ओ वाळूनी आ घ्यावे ओ वाळूनी आ घ्यावे ओ वाळोणे घ्यावे ओ वाळोणे घ्यावे ओ वाळूनी घ्यावे ओ वाळोणे घ्यावे ओ वाळोणे जन्मो जन्मी दास जनी जन्मो जन्मी दास जनी जन्मो जन्मे दास जने जन्मो जन्मे दास जने जन्मो जन्मी दास जनी जन्मो जन्मी दास जनी ज्ञानाचा सागर आ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे
देवसलांचन हृदय विलांचन देवसलांचन हृदय विलासन देवसलांचन हृदय विलासन दीनदया गण रे माधवा दीनदया गण रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर 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 नारद तुम्बर गाति निरंतर रे माधवा गाति निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे एका जनार्दने त्रिभुवन मोहन एका जनार्दने त्रिभुवन मोहन एका जनार्दने त्रिभुवन मोहन एका एका जनार्दने त्रिभुवन मोहन एका जनार्दने त्रिभुवन मोहन त्रिभुवन मोहन त्रिभुवन मोहन त्रिभुवन मोहन त्रिभुवन मोहन एका जनार्दन त्रिभुवन मोहन राखितो गोधन रे माधवा राखितो गोधन रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद माऊली. ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ मुख्य गायक प्रमोद गुडेकर माऊली आणि सर्व सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदर अशी सेवा सादर केलीत. खरोखरच आपण जो सेवेला अभंग सादर केला ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, खरोखरच आपल्या वारकरी संप्रदायाचा ज्याने पाया रचला ती म्हणजे आपली आळंदीची ज्ञानेश्वर माऊली. खरोखरच अवघ्या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये माऊलीने आपल्या वारकरी संप्रदायाला भरपूर काही दिले आहे. महाविष्णूचा अवतार असे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली कधी सकलांचा सखा झाली, कधी सकलांची माऊली झाली. खरोखरच कधी सकळांसोबत वावरली भासली अशी माऊली. महाराज आपण सखा फक्त काहीच लोकांना म्हणतो, म्हणजे काही देवांना म्हणतो. एकतर आपण कृष्णाला सखा म्हणतो, आपण ज्ञानेश्वर माऊलीला आपली सखा म्हणतो. सखा म्हणजे मित्र आणि सखा यामध्ये थोडा अंतर आहे. मित्र म्हणजे आपण ज्याला काही गोष्टी आपल्या सांगतो तो मित्र, आणि आपल्या मनातील तो जाणतो तो म्हणजे आपला सखा. अशी आपली आळंदीची माऊली जे आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या मनातलं जाणलं गेलं. आज माऊली सांगण्या एवढं दुःख वाटते की जी माऊली आयुष्यामध्ये असताना ज्यांच्यावरती अनेक संकट आली, अनेक लोकांनी दगडफेक केली, इंद्रायणी काठी जात असताना त्यांना तिथं प्रवेश बंद केला, अशा माऊलींची आज जेव्हा पालखी निघते तेव्हा
लाखो वारकरी ती पालखीला हात लावण्यासाठी मागून धावत असतात, त्या वारीमध्ये सामील होत असतात. माऊली आज 21 वर्षाचा बालक आज आपली आई झालाय. त्या माऊलीच्या पालखीसाठी जेव्हा पालखीचे बैल जेव्हा जुंपले जातात तेव्हा मला वाटतं त्या आळंदीमध्ये लिहावं लागतो की जर या पालखीमध्ये या पालखीचा पायी होण्यासाठी आमचा बैल जोडी जर लावली गेली तर त्याचे भव्य मिरवणूक आळंदीमध्ये काढली गेली. एका काळी ज्या माऊलींचा प्रवेश निषेध होता अशा माऊलींना आज मानाचं स्थान आहे. अवघ्या 21 वर्षाच्या बालकाने हे करून दाखवलं आणि ते कार्य सिद्धीच नेलं. माऊली खरोखर जर इतिहास घडवायचा असेल तर त्या इतिहासावरती तुटून पडावं लागतं, तरच मला वाटतं कुठंतरी इतिहासाच्या पानावरती आपलं नाव रुजतं. असंच एक नाव आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रुजलं गेलं ते म्हणजे माझी आळंदीची ज्ञानेश्वर माऊली. खरोखरच सुंदर असा अभंग माऊलीने सादर केला. त्यासाठी आवड हरिनामाची रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपला आभारी आहे. मी मंडळाचे सन्माननीय ओमकार सुतार माऊली यांना विनंती करतो त्यांनी ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ मुख्य गायक प्रमोद गुडेकर माऊली आणि सहकार्य यांचा शाल सन्मान चिन्ह आणि तुळशी वृंदावन देऊन सत्कार करावा. पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. धन्यवाद माऊली. ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदर अशी सेवा सादर केलीत त्यासाठी आवड हरिनामाची रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपलं छत्रशी आभारी आणि ऋणी आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद 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 माऊली. यानंतर होणारी सेवा